नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता राणी काही वेळेवर आली नाही म्हणून रमा किचनमध्ये येते आणि ह्या राणीला सुद्धा आजच उशिरा यायचं होतं का म्हणून तिची चिडचिड सुरू असते. तेवढ्यात आता रमा ही स्वयंपाकाला लागते, परंतु राणी मात्र फुलांचा बुके घेऊन मागून येते. आता रमा तिच्याकडे बघते आणि हसून म्हणते की तरीच म्हटलं की मी राणीबाईंना येण्यासाठी उशीर कसा झाला असेल. काय ही फुलं कोणी दिली, मिळाला का तुला तुझ्या स्वप्नातील राजकुमार, असं खुश होत मात्र रमा तिला विचारते. वरती राणी म्हणते रमा मॅडम, अहो असं काही नाही, सर्व उशीर आहे तर त्या फुलांच्या बुकेमुळेच झाला. तुम्हाला माहिती नाही की खास करून अक्षय भाऊजींनी तुमच्यासाठी हे सर्व आणायला सांगितले होते आणि खास करून सकाळपासून ते माझ्या मागे लागले होते. काही झालं तरी रमा मॅडमला मात्र हा बुके सकाळच्या सकाळीच मिळायला हवा. तर रमा इतकी खुश होते आणि आता राणी घ्या म्हणणार तोच अगोदर रमा घाईने तो बुके आपल्या हातात घेते. राणी ही रमाला बाजूला करते. ते सर्व राहून दे, मी करते तयारी, तुम्ही जा अगोदर. पण रमा अगदी खुश होते आणि त्या फुलांचा बुके घेऊन अगदी छान असा सुगंध त्याचा घेत असते आणि त्यात मात्र एक चिठ्ठी असते. ती चिठ्ठी मात्र अगदी घाईने इकडे तिकडे बघत रमा घेते आणि ती चिठ्ठी वाचते की त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की रमा, मला पूर्ण खात्री आहे की तू सुद्धा या फुलासारखी फ्रेश आणि गोड दिसत असेल. बघ ना, माझीच भावंड आज मात्र माझी दुश्मन झाली आणि लग्नापर्यंत आपल्याला भेटून नाही देणार म्हणतात, पण मात्र मी त्यांचा हा प्लॅन यशस्वी नाही होऊन देणार आणि जर तुला मला भेटायचं असेल आणि मी दिलेलं जे काही आता डायरेक्ट खुणा आहे तर त्या फॉलो कर आणि डायरेक्ट इकडे ये. पण आता अक्षयपर्यंत पोहोचण्यासाठी आता ज्या अक्षयने केलेला प्लॅन आहे त्यानुसार मात्र रमाच्या समोर मात्र आता एक लाल रंगाची आता पुन्हा ती बाणाची खुण असते आणि तसतशी मात्र आता त्या खुणानुसार रमा ही बाहेर येत असते. जसजसे आता त्या खुणा आहेत तशा आणि तेवढ्यात आरोही मात्र आता ही बघते आई बाहेर गेलेली आहे आणि आता मी जाते, आनंद काका आणि मयुरी आत्या यांना सांगतेच म्हणून आता आरोही सुद्धा लगेच त्यांना सांगायला जाते. तोपर्यंत रमा बाहेर आलेली आहे. अक्षय मात्र गाडीजवळ आता रमाची वाट बघत आहे. तेवढ्यात आनंद आणि मयुरी धावतच येतात. लगेच रमाला धरतात. रमाला म्हणतात की एक मिनिट, काय रमा कुठे निघाली, सावकाश जरा, कुठे चाललीस तू. तेव्हा रमा म्हणते की मी तिकडे. आता मयुरी आणि आनंद तिच्या हाताला धरून तिला आतमध्ये घेतात. रमाचं मात्र ते काही ऐकतच नाही. रमा म्हणते की काय करतात ते, तिकडे माझी वाट बघत आहे. आता आनंद म्हणतो की नाही आणि शेवटी ते रमाला आतमध्ये घेऊन येतात. तेव्हा आता रमा ही जोरात ओरडते की आनंद दादा काय करतात तुम्ही. आता आनंद म्हणतो की अगं सीतामाई, तुला सांगितलं होतं लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही म्हणून. त्यावरती आता रमा म्हणते की आनंद दादा हे बघा, तुमचं बरोबर आहे, परंतु मला यांच्याशी मात्र खूप महत्वाचं बोलायचं आहे. त्यांना आता भेटणं खूप महत्वाचं आहे म्हणून मी तिकडे चालले. म्हणून ती पुन्हा जायला निघते. पुन्हा मात्र आता आनंद आणि मयुरी तिच्या हाताला धरून तिला ओढतात आणि मयुरी म्हणते की एक मिनिट, हे बघ काही महत्वाचं नाही आता सध्या. तोपर्यंत मात्र गळ्यामध्ये मंगळसूत्र पडत नाही तोपर्यंत मात्र नवरदेवाला भेटणं हे बंधनकारक असेल. आणि तेवढ्याच साई आणि सोरा आत येतात आणि हा मात्र आनंददादाचा आणि माझा अगदी डिसिजन आहे. तेव्हा लगेच साई लांबूनच हाय असं म्हणतो. तेव्हा सगळेजण साई सोराकडे बघत असतात. मात्र लगेच रमा त्यांची ओळख करून देते की माझे बेस्ट फ्रेंड आलेत, साई आणि सोरा. आता मात्र लगेच मयुरी म्हणते की हो माहिती आहे, पण अक्षयने मात्र ह्या दोघांबद्दल आम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. नंतर आनंद म्हणतो की साई तू तर माझा भाई आहे, मी तर अगोदरपासून आपण एकमेकांना ओळखतो. तेव्हा आता साई आणि आनंद लगेच एकमेकांना घट्ट असे मिठी मारतात. आता आनंद त्याला विचारतो की तू कसा आहे. साई म्हणतो की मी मस्त आहे. आता पूर्ण शॉपिंग करून हे दोघं आलेले आहेत, हातामध्ये बॅग वगैरे आहेत. त्यानंतर आनंद म्हणतो की बाय द वे साई, तुला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे, पण इतकी वर्ष मात्र तू आमच्या रमाला इतक्या छान पद्धतीने जपलंस. त्यावरती मात्र साई म्हणतो की कसं आहे आनंद दादा, मैत्री आहे आणि मैत्री तर जपूनच करायला हवी. वरती आता मयुरी वाव असं म्हणते. आनंद म्हणतो की बरं, अगदी बरोबरच बोललात आणि आता मात्र आमच्या दोघांच्या सोबत असणारी मैत्री सुद्धा तुम्हाला अशीच जपायची आहे, कारण आपल्याला रमा आणि अक्षय या दोघांना अजिबात भेटून द्यायचं नाही. तर त्यासाठी सोरा म्हणते की हो नक्कीच, आणि यासाठी मात्र मी तुमच्या बाजूने असेल. मयुरी आणि आनंद खुश होत वाव गुड असं म्हणतात. त्यावरती आता रमा म्हणते की साई, तुमच्याकडून मात्र मला अजिबात अपेक्षा आहे, कारण तुम्ही माझ्या टीम मध्ये आहात, कळलं ना तुम्हाला आता हे सर्व. त्यावरती आता साई म्हणतो की हो नक्कीच कळाले, तुमच्याच टीम मध्ये आहे. आणि साई लगेच आता आनंद आणि मयुरी यांच्या हातामध्ये हात देतो आणि साई म्हणतो की हे बघा रमा, जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही तोपर्यंत मात्र तुम्ही दोघं एकमेकांना नाही भेटू शकत. त्यावरती सोरा म्हणते की आता मात्र जर रमा ही अक्षयला नाही भेटू शकत तर मात्र मी जाऊन भेटते. आता मयुरी म्हणते की वाव खूपच छान. आता मात्र रमा पाहतच असते. सोरा म्हणते
म्हणते की ठीक आहे, मी लगेच अक्षयला भेटून येते. सोरा आता बाहेर अक्षयला भेटायला येते. आता मात्र आनंद सगळ्यांना म्हणतो की चला मी तुम्हाला काहीतरी गंमत दाखवतो, बघायची आहे ना, म्हणून सगळेजण मात्र आता बाहेर येतात. आणि तेव्हा मात्र आता सगळेजण बाहेरून बघत असतात. आता लगेच अक्षय हा तेथे उभा आहे असं मात्र दाखवण्यात येते, कारण तो दुसराच कोणीतरी माणूस आहे आणि अक्षय सारखा टी शर्ट वगैरे घालून तिकडे तोंड करून तो उभा आहे. सोरा तर त्याच्या जवळ येते आणि अक्षय असं म्हणते. तेव्हा तो माणूस जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा तो वेगळाच असतो. आता सोरा त्याला बघून तर घाबरते आणि सगळेजण मात्र जोरजोराने हसतात. याबद्दल रमाला सुद्धा काही माहिती नसते. साई हसतो आणि विचारतो की हा नक्की कोण आहे. रमा मात्र आता पूर्णपणे गंभीर होऊन बघत असते. तर आता सोरा सुद्धा खुणावून विचारते की नक्की हा आहे तरी कोण. आता मात्र मयुरी आणि आनंद खूपच हसत असतात, कारण त्यांचाच हा प्लॅन असतो. आता सोरा लगेच इकडे त्यांच्याजवळ येते आणि विचारते की हा नक्की आहे तरी कोण. आता लगेच आनंद म्हणतो की तू आमच्या भावासोबत प्रँक केलं, मग त्याचा बदला तर आम्ही घेणारच. शेवटी आम्ही सुद्धा मुकादम आहोत, आम्ही कुणाचे हिशेब ठेवत नसतो, कळलं ना तुला आता सर्व. त्यावरती सोरा म्हणते की ओके, पण तो कोण आहे आणि अक्षय कुठे आहे. त्यावरती आनंद म्हणतो की अगं हे बघ सोरा, तो अक्षयसाठी दिसणारा सारखा एक प्लॅन मात्र आम्ही करून ठेवला होता. आनंद मात्र त्या राजनला म्हणतो की हो अगदी तुझं बेस्ट काम झालेलं आहे, उत्कृष्ट अभिनय तू मात्र अक्षयचा केलेला आहे. आनंद आणि मयुरी त्याला घेऊन जातात. त्यानंतर आता साई हसतो आणि म्हणतो की दगाबाजी केली. आणि त्यानंतर मात्र आता रमा सुद्धा हसत असते. सोरा आता त्या दोघांना म्हणते की तुम्ही का हसतात, तुम्ही तर माझ्या बाजूने आहात ना. त्यानंतर आता रमा ही सोराला म्हणते की हे बघ ठीक आहे, मनावर तू घेऊ नकोस, पण आनंद दादांचा स्वभावच तो आहे अगदी विनोदी. त्यावरती मात्र सोरा हसते. तर साई म्हणतो की रमा खरंच मला आता कळाले की तुम्ही तुमच्या फॅमिलीला इतकं का मिस करत होतात म्हणून. रमा म्हणते की साई हे बघा, लग्न फक्त आपलं एका माणसाबरोबर होत नसतं, तर त्याच्या कुटुंबाबरोबर सुद्धा होत असतं. किती वर्ष मी माझ्या कुटुंबासोबत एकत्र राहिलेले आहे, माझ्या सुखदुःखात मात्र तेच माझ्या सोबत होते. त्यावरती आता सोरा म्हणते की हो एनिवे, हे बघ अगोदरच सगळं ठीक होतं, परंतु अजूनपर्यंत तू त्याची बायको झालेली नाही हे लक्षात ठेव. आणि कळलं सोराची पंगा काय. ओके ठीक आहे आणि करेक्ट आता याचं उत्तर दिलं जाईल असे सोरा आता म्हणते. त्यावरती रमा म्हणते की अगं सोरा काय बोलते. सोरा म्हणते की हो मग, आणि लग्नात धमाल तर यायलाच हवी. त्यावरती आता साई म्हणतो की हो अर्थात नक्कीच. त्यावरती सोरा म्हणते की हो मग एक गोष्ट मात्र तुम्ही दोघांनी लक्षात ठेवायची, तुम्ही दोघंही माझ्या बाजूने आहात, कळले ना तुम्हाला आता हे सर्व. तर साई आणि रमा हो असं म्हणतात आणि आता दोघंही खूप हसत असतात. तर सोरा म्हणते की बघा आता बघतच राहा की मी यांना कसं लग्नामध्ये नाचवते. आणि रमा म्हणते की सोरा, आणि इकडे तिकडे पाहत असते की अक्षय नक्की कुठे असतील म्हणून. त्यानंतर मात्र इकडे रमा आणि पार्वतीची चहा वगैरे घेत असतात. तर आता चहा घेता घेता पार्वतीची विचारते की काय ग रमा, तुझ्या जिभेवर काळा तीळ वगैरे आहे का. बोलतेच तसंच होतं, काल दुपारीच तुम्हाला म्हणाली होते की सगळे मुलं येतील म्हणून, आणि आली सुद्धा आजपर्यंत ना. खरंच किती खरं झालं म्हणून पार्वतीजीला खूपच आनंद होतो आणि आनंदाच्या भरात ती हसत असते. पार्वतीजी पुढे म्हणते की कमाल रमा, खरंच खूपच छान वाटतं मला. आणि बघ ना, कालच मी म्हणत होते की घर किती सुनं सुनं आहे, परंतु आज मात्र हे आल्यानंतर किती असं भरल्यासारखं वाटत आहे बघ ना. आणि बघ ना मला किती छान वाटतं, काय सांगू तुला, मुलं नातवंड परवतंड सगळं काही घरी घरी आहेत, त्यामुळे खरंच खूप मस्त वाटतं, एकदम छान वाटतं, एकदम मात्र मला एनर्जी आलेली आहे. त्यावरती रमा म्हणते की हो तुमचं बरोबर आहे, खरंच खूप छान वाटतं. त्यावरती आता रमा शांत राहते. तर पार्वतीजी तिला विचारतात की काय झालं रमा, तू इतकी गप्प का आहेस, तुला काही बोलायचं आहे का तू शांत बसलेली आहे. त्यानंतर आता रमा म्हणते की आई आजी, मला आनंददादा आणि जान्हवीताई यांच्याबद्दल बोलायचं होतं. कारण पार्थने जेव्हा जान्हवीताई बद्दल आनंददादांना विचारलं तेव्हा आनंददादा एकदम असे गप्प झाले. काही बिनसलेलं आहे का. त्यावरती आता लगेच पार्वती आजी सांगते की रमा हे बघ, जान्हवी आणि आनंद या दोघांचा घटस्फोट झालेला आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र आता रमाला खूप मोठा धक्का बसतो. पार्वती आजी पुढे सांगते की अगं हे बघ, पार्थ मात्र म्हणूनच असं आहे, अगदी एकलखोरा, आणि अगदी त्याला आपल्या आईची आठवण येत असेल आणि आता तो आई बाबांना एकत्र पाहू इच्छितो. तेव्हा आता रमा म्हणते की काय बोलता आई आजी, याबद्दल तर खरंच मला काही माहिती नव्हते. त्यावरती पार्वती आजी म्हणते की अगं तुला कसं कळणार, कारण त्यावेळेस परिस्थितीच तशी नव्हती. खरं सांगायचं रमा, तू या घरातून गेल्यापासून सगळं मुकादम कुटुंब विखरून गेलं होतं. इरावतीने मात्र सगळं काही ठरून अगदी योजना करून मात्र सगळं काही व्यवस्थितपणे उद्ध्वस्त केलेलं होतं. पैसे नव्हते तर पैसे कमवण्यासाठी बाहेर पडण्याची गरज होती. मात्र पेंटिंग मध्ये रमलेला होता आणि जान्हवीला मात्र हे खटकत होतं, तिला काम करायला बाहेर पडावं असं म्हणजे लागलं आणि ती बाहेर पडून मात्र आता पैसे कमवायला तिने सुरुवात केली. हातामध्ये पैसे आले तर तिची चिडचिड सुरू झाली. तिला आनंदच्या पेंटिंगचा त्रास व्हायला लागला आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप अशी भांडणं झाली. वरती आता रमा विचारते की आनंददादांनी मात्र प्रयत्न नाही केला का काही परत. त्यावरती आता पार्वती आजी म्हणते की हो खूपच प्रयत्न केलेत, आता पेंटिंग वगैरे करायचा आणि त्यातून जो काही वेळ मिळेल तर काही नोकरी वगैरे शोधायचा, नोकरी करायचा, परंतु आता
त्याचं मन मात्र लगदी लागत नव्हते. शेवटी ते दोघांमधील भांडण काही कमी होईना आणि एक दिवस जान्हवीचा संयम सुटला आणि शेवटी ते दोघं वेगळे झालेत. नंतर मात्र आनंदचं सुद्धा काही मन लागेना आणि तो सुद्धा नंतर घर सोडून निघून गेला. वरती रमा विचारते की पार्थला हे सर्व माहिती आहे का? पार्वती आजी म्हणते की कसं सांगणार होतो? आई वडिलांचे सतत जे काही भांडणं होत होते त्याचा खरंच त्याच्या मनावर खूप ताण होत होता. डॉक्टरांनी मात्र असे सांगितले होते की त्याला मात्र आता कोणताही असा मानसिक ताण सहन होणार नाही, असं काहीही सांगू नका. म्हणून आम्ही त्यांना असं सांगितलं की आई आणि बाबांना दोघांना जॉब लागलेत आणि ते दोघंही बाहेर गेलेले आहेत. शेवटी तो लहान होता परंतु आता तो मोठा झालेला आहे. मग जे खरं आहे ते शेवटी त्याला सांगावं तर लागेलच. तर आता पार्वती आजी खूपच टेन्शनमध्ये आहेत आणि म्हणते की बघ ना, आता मात्र घरामध्ये लग्न असून सुद्धा जर जान्हवी नाही आली तर मात्र खरंच पार्थ आणखीनच दुःखी होईल, त्याला खूप टेन्शन येईल. त्यावरती आता रमा पार्वती आजीला म्हणते की हे बघा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी करते काहीतरी प्रयत्न करून पाहते. त्यामुळे आता रमा ही विचारात पडते. तेवढ्यात मयुरी मात्र आतमध्ये तिचं काहीतरी सुरू असतं. तर पार्वती आजी म्हणते की मयुरी काय ग, तुम्ही मुली त्या स्वराला काय छळत होतात ग? सर्व बरं दिसतात का? तेव्हा आता मयुरी हसते आणि म्हणते की अगं आजी, हे बघ, लग्नामध्ये हे सर्व काही चालतंच ग. आणि बघ ना, आता काय माझं तर लग्न होत नाही पण इकडे तरी मला एन्जॉय करून दे. तेव्हा आता पार्वती आजी ही रमाला म्हणते की मी आलेच असे बोलून ती आत जाते. तेव्हा आता रमा विचार करते की खरंच या 7 वर्षात खूप काही बदललेलं आहे, सगळेजण वेगवेगळे झालेले आहेत. तर आणि जेव्हा आता मयुरीने आतमध्ये येऊन बर्फ आणलेला आहे पार्वती आजीने पाहिलेलं असतं. म्हणून आता पार्वती आजीला कळतं की मयुरीने कशासाठी बर्फ आणलेला आहे म्हणून. आता मयुरी आत येते आणि आपली जी दारूची बॉटल आहे तर ती बॉटल घेते आणि त्यात शिल्लक राहिलेली जी दारू आहे तर ती ग्लासमध्ये ओतून त्यात बर्फ टाकते. आणि तेवढ्यात आता पार्वती आजी आत येते. पार्वती आजी म्हणते की मयुरी, तू यासाठी आत आलीस का? त्यावरती आता मयुरी लगेच आजीला टॉन्ट मारते. आजी बघ, तुझ्याकडूनच मी हे सर्व शिकलेले आहे आणि बघ ना, तू आणि बाबा कसे प्यायला बसायचे तर तेव्हा माझ्यात सुद्धा हे गुण आले. आता मयुरी फोन करून सांगते की ऑर्डर केलेली आहे आणि ती अजूनपर्यंत पोहोचलेली नाही. तेव्हा आता मयुरीने पुन्हा काहीतरी दारू वगैरे आहे तर ती ऑर्डर केलेली आहे वाटतं. आता पार्वती आजी हे सर्व ऐकते आणि तिला धक्का बसतो आणि मयुरीचा राग येतोय. पार्वती आजी तिला विचारते की काय मयुरी, तू आणखीन दारू आहे ती ऑर्डर केलीस का? त्यावरती आता मयुरी म्हणते की चिल आजी, अगं इतकं कशाला ओरडतेस? जर अक्षय, आनंददादा किंवा अभि यांनी केलं असतं तर ते तर तुला चाललं असतं. मयुरी आता रागातच बोलत असते. आणि त्यानंतर मात्र आता इकडे जो पार्सल आहे तर तो दादा मात्र कुरिअरवाला ते दारूचं जे काही बॉटल आहे तर ते घेऊन येतो. आणि आरोही जेव्हा बाहेर येते, आरोही म्हणते की कोण आहात दादा तुम्ही? आता तो कुरिअरवाला म्हणतो की हे बघा, घरामध्ये कोणी मोठं आहे का? त्यांना सांगा की पार्सल आलेलं आहे. आरोही विचारते की कसलं पार्सल आहे? द्या ना माझ्याकडे द्या म्हणून आरोही पुढे येत असते. अहो द्या ना माझ्याकडे द्या म्हणून आरोही पुढे पुढे करत असते. तेव्हा तो माणूस म्हणतो की नाही, हे बघा तुमच्याकडे नाही देऊ शकत. अगं हे बघ बाळा, अगदी लहान मुलांकडे मी हे नाही देऊ शकत. म्हणून तो आरोहीला समजावण्याचा प्रयत्न करतो आणि तिच्याकडे ते दारूचं पार्सल द्यायला तयार नसतो. तो कुरिअरवाला म्हणतो की हे बघ अगं बाळा, मोठ्यांची साईन लागेल त्यामुळे मी तुला हे असं म्हणतोय. ती आरोही म्हणते की हे बघा, जेव्हा माझा बाबा आहे ना तो पार्सल ऑर्डर करतो तेव्हा तर मीच घेत असते, त्यामुळे द्या ना माझ्याकडे तुम्ही. आता तो कुरिअरवाला पुन्हा म्हणतो की बाळा अगं ऐक ना, दे ना प्लीज, कोणाला तरी बोलव लवकरात लवकर. तेवढ्यात रमा बाहेर येते आणि आरूला विचारते की आरू काय झालं? तर आरवी म्हणते पार्सल आलेला आहे. तेवढ्यात आता रमा बाहेर येते तर तो कुरिअरवाला म्हणतो की बरं झालं मॅडम तुम्ही आलात आणि हे तुमचं पार्सल आहे म्हणून तो रमाच्या हातात देतो. तो मात्र आता रमाची साईन वगैरे घेतो. आता रमाला काही कळत नसतं की नक्की काय आहे. रमा साईन वगैरे करते आणि तो माणूस निघून जातो. आता रमा त्याच्याकडे बघते आणि आरोहीला म्हणते की काय बाबांनी मागवलं असेल का ग? वरती आता आरोही म्हणते की अगं आई, बाबांनीच पाठवलं असेल, तू उघडून तर बघ, ती मस्त असेल, उघड बरं. तेव्हा आता रमा त्याच्याकडे बघत असते आणि आरूला म्हणते की आरू नको उघडायला, मला थोडासा डाऊट येतोय. जे बघ ना अगं, बाबा तर असं काही म्हणाले नाही ते त्यांनी काही मागवलेलं आहे म्हणून, नाहीतर त्यांनी आपल्याला त्याबद्दल सांगितले असते. आणि हे बघ यांनी तर सांगितलं सुद्धा नाही आपल्याला, मग आता याच्यावर नाव सुद्धा नाही, बहुतेक दुसरंच कोणाचं तरी असेल. पण ती आरू म्हणते की अगं आई, हे बघ बाबा नाही पाठवणार तर आणखीन कोण पाठवणार बरं? तू उघडून तर बघ म्हणून आरू ऐकायला तयारच नसते. रमा म्हणते की अगं पण आरू, आपण असं कसं उघडायचं बरं? उघडून तर बघ. त्यानंतर आता इकडे आतमध्ये पार्वती आजी मयुरीला समजावते की मयुरी हे बघ प्लीज, हे सगळं काही थांबव. वयात आलेली मुलगी आहे तुला आणि तिला जर कळाले की आपली आई दारूच्या आहारी गेलेली आहे तर तिला काय वाटेल बरं? ती आता मयुरी म्हणते की सांगेल, मी तिला सगळं काही सांगेल, कारण तिची आई असं का वागते ते
त्यावरती पार्वती आजी विचारते की अगं पण का तू असं वागतेस, काय कमी पडतं तुला? वरती आता लगेच मयुरी रागाने म्हणते की आजी माझ्या आयुष्यामध्ये काही असं झालेलं आहे का? ही गोष्ट सरळ झालेली नाही, कधीच नाही. नवरा तर असा नालायक निघाला आणि सासरचं सुख तर कधी मला मिळालेच नाही. माहेरी सुद्धा ती किंमत नाही मिळाली, एकटी पडले होते मी. जीवाचं रान करून मी माझा जो काही बिझनेस आहे तर तो उभा केला होता. आजी हे सर्व करता करता खरंच मी थकले ग. आणि अगदी मात्र कोणीतरी असावं ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून अगदी ढसाढसा रडावं आणि अगदी मन मोकळं करावं. परंतु आजी तुला तर माहितीच आहे की माझ्या नशिबात असं कोणीच नाही. ती दारूची बॉटल हातामध्ये घेऊन सांगते की म्हणून मी ह्या सगळ्याचा आधार घेतलेला आहे. निदान आता ही घेतल्यानंतर सुद्धा काही वेळ तरी सगळ्याचा विसर पडतो. त्यावरती आता पार्वती आजी म्हणते की हे बघ मयुरी, हे सर्व ठीक आहे परंतु घरात नकोय. हे लग्नघर आहे, घरामध्ये पाहुणे आहेत, येतात जातात. जर कोणी बघितलं तर उगाच तमाशा नकोय. म्हणूनच आता मयुरी रागाने ती बॉटल बाजूला फेकते आणि रागानेच पार्वती आजींना म्हणते की हो, यासाठीच मला मात्र वेगळं राहायचं होतं, अगदी स्वतंत्र मला हवं होतं. आणि आजी हे बघ माझं आयुष्य फक्त आणि फक्त एक तडजोड झालेली आहे तर, आणि मला माझं आयुष्य मात्र माझ्या पद्धतीने जगता नाहीच येणार का? त्यामुळे हे बघ आजी प्लीज प्लीज तू मात्र येथून जा, मी हात जोडते. आणि मयुरी आता रडत असते तर पार्वती आजी काही न बोलता लगेच तेथून अगदी बाहेर निघून जाते. जेव्हा आता पार्वती आजी बाहेर येते तर आता रमा आणि आरोही मात्र ते जे काही दारूच्या बाटलीचं पार्सल आहे तर ते मात्र उघडत असतात. पार्वती आजी हे सर्व बघते आणि म्हणते की बापरे, जर आता रमाने मात्र हे सर्व बघितलं तर अवघड होईल आणि हे सर्व बरं दिसणार नाही. म्हणून मात्र पार्वती आजीला टेन्शन येते की नक्की आता काय करू. तेव्हा आता लगेच रमा ही अगदी आरोही सोबत मात्र ते पार्सल उघडत असते. तेवढ्यात आता घाईने मात्र ते पार्सल घेण्यासाठी पार्वती आजी पुढे येते आणि मुद्दाम आता म्हणते की अरे अरे आलं का पार्सल, आणि आता ते पार्सल आहे तर ती घाईने उचलून घेते आणि कधीची मी वाट बघत होते असं मात्र आता मुद्दाम म्हणते. तेव्हा आता आरू आणि रमा मात्र पार्वती आजीकडे बघत असतात. रमा विचारते की आजी तुम्ही मागवलं होतं का? तर आजी खोटं बोलते की हो मीच मागवलं होतं. आणि आम्ही विचार करतो की कोणी मागवलं होतं आणि काय हो आजी काय आहे त्यात असं रमा विचारते. पार्वती आजी आता खोटं बोलते. पार्वती आजी म्हणते की अगं औषध आहे, कारण माझे गुडघे दुखतात ना तर त्याला लावण्याचं तेल आहे. पार्वती आजी आता हसते अगदी आणि आरोहीला म्हणते की बाळा तू जातेस का जरा खेळायला? आता मात्र आरोही जाते तर आता पार्वती आजी खुश होत म्हणते की गुड गर्ल. आता रमा म्हणते की बरं ठीक आहे आजी, मी सुद्धा आता आवरायला घेते. म्हणून ती जायला निघते. पार्वती आजी मात्र रमाच्या हाताला धरते आणि तिला थांबवते. ती रमाला खाली बसायला सांगते आणि रमाला म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर रमा आता इकडे तिकडे बघते आणि खाली बसते. पार्वती आजी आता रमाला म्हणते की हे बघ रमा, तू परत या घरामध्ये सून म्हणून येणार आहेस. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, प्रत्येक उंबरठ्याच्या मागे मात्र काही गुपित हे दडलेलं असतं. प्रत्येक घराच्या भिंतींना मात्र तडे गेलेले असतात. या घराला मात्र तू सगळ्या गुणदोषासह स्वीकारशील, त्यावेळेस मात्र तू या घराला सावरलं होतंस. आता शेवटी हे घर तुला सांभाळायचं आहे हे लक्षात घे. यावरती आता रमाला काही कळत नसतं. रमा विचारते की आई आजी तुम्ही असं का बोलतात, इतकं कोड्यामध्ये का बोलतात? आता आजी म्हणते की हे बघ रमा, हे बघ या घरातील माणसं तुझी होती, सगळी तुझ्या गुणदोषासह. या सगळ्या कुटुंबाला मात्र तू स्वीकारशील का आणि माझ्या या कुटुंबाला तू सावरशील का? त्यावरती आता रमा म्हणते की आई आजी तुम्ही अहो असं का बोलतात, कारण हे तुमचं कुटुंब आहे का? अहो आई आजी हे माझं सुद्धा कुटुंब आहे, मी सुद्धा या कुटुंबाला आपलं मानलेलं आहे. ही माणसं माझी आहे सुद्धा, या त्या सगळ्यांना मी अगोदर स्वीकारलेलं आहे. वरती आता लगेच पार्वती आजी म्हणते की हो अगं 7 वर्ष गेलेली आहे या सगळ्याला उलटून, पुलाखालून खूप काही पाणी वाहून गेलेला आहे ग. सगळेजण एकत्र राहशील यासाठी तू प्रयत्न करशील ना? आणि रमाचा हात धरून म्हणते की हे बघ रमा, तू या घराला एकत्र बांधून ठेवशील असं मला प्रॉमिस कर. त्यावरती रमा म्हणते की आई आजी खरंच मी तुम्हाला प्रॉमिस देते की तुम्ही अजिबात टेन्शन काळजी करू नका, सगळं काही अगदी व्यवस्थित होईल. आणि रमा मात्र आता घट्ट अशी पार्वती आजीला मिठी मारते आणि तेवढ्यात तेथे माई येतात. माई म्हणतात की पार्वती बाई अहो कशाला काळजी करतात, सगळं काही नीट होईल. आणि रमा माझी सून झाली नाही म्हणून काय झालं, मला पूर्ण खात्री आहे की रमा एक आदर्श सून होती आहे आणि कायमची राहील. त्यावर आता पार्वती आजी खुश होऊन आता रमाचा गाल धरते आणि हसते. माई म्हणते की अगं रमा मला थोडीशी मदत हवी होती. पार्वती आजीला विचारते की तिला 5-10 मिनिटं घेऊन जाऊ का? पार्वती आजी म्हणते की हो हो रमा जा बरं, त्यांना काय हवं आहे बघ बरं. आता माई आणि रमा आत जातात. तर आता पार्वती आजीला जे टेन्शन आहे तर ती मनात विचार करते की रमा आता तूच आहे सगळं काही निस्तारू शकते. आणि पार्वती आजीला खूप टेन्शन आलेलं आहे
आहे तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये. तर माई मात्र ही रूम मध्ये येते आणि आता जे दागिने वगैरे आहे तर ते रमाला देते आणि म्हणते की हे दागिने आहे ना हे रमा खास तुझ्यासाठी. शशिकांत मात्र आता ही सर्व बघत असतो ते पण चोरून. आता मात्र रमा ही खुशून हसते. आता शशिकांतला याचं गिल्टी फील वाटतं म्हणून तो लगेच आता आजीला म्हणतो की हे पग रमा, पार्वती आई आता मात्र रमासाठी काहीतरी दागिने वगैरे करावे लागतील. आता पार्वती आजी शशिकांतला म्हणते की अरे रमा काहीच म्हणणार नाही की आपण तिला काही केलं किंवा नाही केले किंवा काही दिले किंवा नाही दिले म्हणून. त्यावरती शशिकांत म्हणतो की अगं आई मग काहीच करायचं नाही, बरोबर नाही. त्यानंतर मात्र पार्वती आजी आणि रमा ह्या किचन मध्ये असतात आणि तेवढं तेथे सोरा येते. सोरा आता रमाला म्हणते की काय ग तू अजून किचन मध्ये आहेस का, भरपूर शॉपिंग कर. आणि त्या पार्वती आजीला म्हणते की चला आपल्याला भरपूर शॉपिंग करायची आहे, चला आपण जाऊयात. त्यावरती आता पार्वती आजी म्हणते की आता अगं मी कशाला, तुम्ही मुली मुली जा ना. आता पार्वती आजी नाही म्हणल्यानंतर रमा म्हणते की हे बघा मला सगळ्या काही साड्या आहेत तर त्या तुमच्या पसंतीच्या घ्यायच्या आहेत. आता पार्वती आजी शशिकांतला फोन करते आणि म्हणते की ह्या मुली साड्या वगैरे आहेत त्या खरेदी करायच्या म्हणतात, शॉपिंगला जायचं म्हणतात. मग माझ्याकडे मात्र काही पैसे आहेत परंतु ते पूर्ण होतील किंवा नाही. मग आता शशिकांत म्हणतो बघ आई सगळ्याची व्यवस्था आहे ती मी करतो, तू काही काळजी करू नको. तर पार्वती आजी म्हणते की थँक्यू. आता शशिकांत विचार करतो की काय करू नक्की, की सगळे काही पैसे मी कुठून आणू. तेव्हा आता मित्रांनो शेवटी आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.